नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगता येईल का? माझं नाव किशोर डोईफोडे. हं. गाव नारायणखेड. हं. तालुका देवराजा, जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा. आपण इथं व्हिडिओ बनवतो. आपण सकाळपासून तुम्ही आता तिसऱ्या व्हिडिओ मध्ये दिसताय. आता आपण हो. तुमच्या प्लॉट वरती आलोय, बरोबर? हो. तर आपण इथं व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की आपण थोड्या दिवसापूर्वी इथं अल्ट्रासीड देऊन गेलो होतो, हो. बरोबर? आजचा तिसरा व्हिडिओ आणि अल्ट्रासीड देऊन गेलो होतो. तरी परत एकदा तारीख सांगा आजची. 23 ऑगस्ट 2026. 23 ऑगस्ट 2026. बरोबर. आपण अल्ट्रासीड देऊन गेलो होतो. तर मला असं वाटतं की अल्ट्रासीडचे पहिले फायदे आपण मावशींनाच विचारू, कारण त्यांचं लेबर काम करते. तर त्यांना एकदा विचारू, म्हणजे त्यांना नाही माहिती, पण हे विचारू की काय काय बदल वाटला तुम्हाला? बदल म्हणजे असं झाला की सुरुवातीला जे 4-6 ब्लेड होते हा. ते म्हणजे असे ते दाखवता येईल का? लागतच गेली ती. हा. आज काही उद्या काही असं जाणवू लागलं ते. हा. आता हे औषध सोडल्यापासून आता असा स्टॉप झाला. हा. पुन्हा थांबून गेलं. आणि आणि जाणवलं नाही आता. आलं पिवळं होतं, मी त्यावेळेस आलो होतो हो. त्यावेळेस, बरोबर? पिवळं होतं. आता आता नाही आता नाही. नाही. बर. आणि हे गवत का बरं झालं मग एवढं? गवत की साहेबांनी सांगितलं की औषध सोडल्यानंतर 10-12 दिवस तुम्ही काहीच करू नका. हा. त्याच्यामुळे मग ते निंदायला आम्ही स्टॉप केला. बर. किशोर भाऊ, तुम्हाला काय बदल जाणवले प्रामुख्याने जे सर, असेल ते? आता- आणि मला असं वाटतं तुम्ही बोलावं, कारण आता तिसरा व्हिडिओ आहे आपला सकाळपासून. तर तुम्ही याच्यात जेवढं तुम्हाला जे काही सांगता येईल ते बदल. आपण डायरेक्ट व्हिडिओ मध्येच दाखवू की समजा आता जे पिवळं तर पडलं होतं, हा. ते हा. असे पानं झाले होते सगळे पिवळे हा. ज्या दिवशी आपण बघितलं त्या दिवशी. अगोदर. हो. हे सगळं लागणं सुरूच होतं. हा. आज एक दिवसाचं, उद्या एक दिवसाचं, दररोज या शेतात आलं की हम्म. हे व्हायचं. मग आम्ही हा बी खर्च थांबवला. म्हणलं खुरपायचं नाही, थांबल्याशिवाय खुरपायचं नाही. काहीच नाही हा. करायचं. आता आम्ही सोडल्यापासून ग्रीनरी हा. फुल आली. हा. आपल्या अल्ट्रासीडचा आम्हाला एक फायदा कळाला किंवा फक्त हे सडच नाही थांबत, तर ग्रीनरी पण. आणि जर स्टंप बी पाहिला, आपण इथे येऊन जर पाहिलं तर एकदम एक नंबर जाडी. फुटवे पण खूप वाढले. भरपूर फुटवे बी वाढले. अजून असे बरेचसे फायदे आम्हाला झाले. आणि वरती बी पाहिला आपण तर हा कोंब आमचा कमी बारीक आहे. आता लांब याचा लांबी बी वाढली, लांबी वाढली, फुटवे वाढले, ग्रीनरी वाढली. आणि सगळं जागेवर थांबलं. जागेवर थांबलं. हे जागेवर थांबलेलं आहे ना मावशी? जागेवर थांबलेलं आहे, बरोबर ना? आता फक्त जे पहिले खराब झालेले तेच खराब झाले, बाकी हिरवेपणा चांगला वाढला, बरोबर आहे ना? शेतकरी मित्रांनो, मी वरडून तुम्हाला हीच एक गोष्ट सांगू लागलो. आता मावशी तर काय, आम्ही सगळे खोटं बोलू एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये, पण मावशी खोटं नाही बोलणार आहेत. त्यांनी स्वतः ते बघितलं. मला त्या दिवशी काका बोलले की मला शेताकडे जाऊसं वाटत नाही, एवढा प्लॉट खराब झालेला होता. आम्ही म्हणजे 8 दिवस कोणी शेताकडे आलं नाही, कारण की शेतात आलं की करमतच नव्हतं. आणि आता जरा बरं वाटायला लागले. आता यावंसं वाटतंय शेतात. वाटते ना. हा. आता वाटतंय शेतात यावंसं, म्हणून तुम्ही लेबर पण लावले निंदायला. त्यांनी ह्या प्लॉटला जे औषध सोडलं, तर औषध सोडण्याचा उद्देश असा होता की प्लॉट गेलेला आहे, शेवटचा पर्याय म्हणून समजा आता प्रयत्न केले. आणि त्याच्यात असं झालं तुम्हाला आता की आता काय करावं प्लॉट मध्ये, आता याच्यापेक्षा आपल्याला काय करता येईल बा, म्हणजे तुमच्या आशा वाढून गेल्यात, बरोबर आहे की नाही? त्याच्या अगोदर भरपूर खर्च केले, भरपूर केला, तरी त्याचे काही फायदे नाही झाले. मी तर म्हणतो आम्ही सर मेटॅलिक जेल, रोको, एलियट हे सर्व सोडून थकलो होतो. तरी शेतात आलं की दररोज एक नवा स्पॉट दिसायचा. हा. पण आता जीवाला किंवा तुमच्या अपेक्षा वाढल्या, आणि आता ह्या 1-1.5 एकर कडून तुम्हाला असं वाटायला लागलं की बा आता काहीतरी आपल्याला आता 100% उत्पन्न मिळणार. 100%. कारण तुमच्या आल्याची जी सड होती, आणि मला असं वाटतं तुमच्याकडे पाऊस लागून होता मागे, पाऊस सारखा होता त्या पिरियड मध्ये, बरोबर आहे ना? आता सुरुवातीला वाटायचं की पाणी धरतं शेत, त्याच्यामुळे झालं असेल. पण जिकडून पाणी धरत नाही तिकडूनच ती सुरुवात झाली त्याला. जिकडून पाणी धरत नाही तिकडूनच सुरुवात झाली, आणि जिकडून पाणी धरतं तिथं काही नाही. हा, म्हणजे हा नुसता पाणी धरण्याचाच नाहीये, तर याच्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. आणि याच्या अगोदर तुम्ही खर्चही भरपूर करून झालात, आणि त्या खर्चाचेच हे परिणाम झाले. म्हणून शेतकरी मित्रांनो, मी वारंवार काही गोष्टी सांगत आलो की तुम्ही शेती करत असताना आमच्या लोकांना, आमच्या भूलथापांना तर बिलकुलच बळी पडू नका. आता जर कदाचित तुमच्या देऊळगाव राजा तालुक्यामध्ये जर कोणाला प्लॉट बघायचा असेल तर इथं तुम्ही येऊ शकतात. तर मावशी स्वतः बोलताय, आता हे 8 दिवस 2-4 दिवस तरी शेतात निंदायला असणार आहे, बरोबर? तुम्ही इथं या, इथं बघा, किंवा त्यांचा नंबर देतो, या प्लॉट वरती या, या प्लॉटचं निरीक्षण करा. आणि जर कदाचित तुम्हाला वाटलं सड थांबत असेल, तर तुम्ही
अल्ट्रासीड सोडा, अन्यथा सोडू नका, कारण मीही कोणाला फसवत नाही, मला फसवायचं पण नाही. तर तुम्हाला काय संदेश द्यावासा वाटेल शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला हाच संदेश हम्म. की प्रत्येक जण आपापल्या प्रोडक्टची मोठेपणा सांगतच आलेले आहेत, पण आम्हाला याच्यात 100% चांगला अनुभव आलेला आहे. हा, तर मग शेतकरी मी मागच्या वर्षी पण वापरलेलं आहे आणि या वर्षी तर आम्हाला चांगलेच रिझल्ट त्याच्यातून भेटले. तर शेतकऱ्याला संदेश हाचे किंवा पहिलं प्लॉटवर येऊन जायचं, रिझल्ट डोळ्यानं पाहायचे आणि नंतरच पुढचं पाऊल उचलायचं. कारण प्रत्येक शेतकरी साहेब आले की फक्त त्या साहेबापुरतच सांगते "वा, आम्हाला चांगले रिझल्ट आले", मनातून काही रिझल्ट येईल राहत नसते. नाही. त्याच्यामुळे आता जर आम्ही इथं खरंच बोलतोय तरी पण प्लॉटवर येऊनच पाहिजे. आता तिकडे शेत ओलंय अजून पण जिथले तिथं स्टॉप झाले, जिथल्या तिथं जागेवरती थांबले. मावशी, तुम्हाला काय वाटतं, काय करावं शेतकऱ्यांनी? घ्यावं प्रोडक्ट आमचं? प्रोडक्ट घ्यावं मला अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावं. शेतकऱ्यांनी घ्यावं. हा, कारण काय, आता तुम्ही वयस्कर, तुम्ही आता आम्ही म्हणलोच की आमच्याच आई आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही तरी शेतकऱ्यांना खोटा संदेश नाही देणार, नाही देणार संदेश. नाही, नाही. हा, काय शेतकरी मित्रांनो, आता मावशी पण सांगू लागल्या की तुम्ही येऊन घ्या, औषध घ्या, मी नाही म्हणत घ्या. शेतकरी स्वतः म्हणताय की तुम्ही घ्यायला हरकत नाही. तुम्ही लागलं तर इथं येऊ शकता, टाकरखेडमध्ये बघू शकता ह्या प्लॉटवरती की खरोखर रिझल्ट आले की नाही आले. आता आमचे मुंडे साहेब आहे, यांचं आजच औषध आलं, कारण मला सगळं रात्रीच त्यांनी झापलं, मला काबर मागं सोडलं. तुम्ही रात्रीच बोलले, बोला ना तुम्ही. बोललो मी, तुम्ही 3 सांगितलं, तिघा जणांचं आणलं, त्यावेळेस माझं हुकलं. त्यामुळे मला रात्री पण तुमचं विसरून जायला नको. हा, मी येणार होतो एवढ्या दूरपर्यंत. हा, त्यामुळे मग म्हणलं बाबा तुम्हाला रात्री फोन केला. मला आपल्या प्लॉटवर 5% तरी सड आहे, आपण पाहिजे. बघितले आपण. मग मागच्या वर्षाचा काय अनुभव? मागच्या वर्षी आपला प्लॉट असा होता की 2 महिने कंटिन्यू पाणी वाहत होतं त्याच्यातून, तुम्ही बघितलं होतं. पण आपला 1% सड वाढली नाही. हा, म्हणजे सड लागलेली होती त्याच्यानंतर 1% पुन्हा वाढली नाही. तुमच्या नदीला शेजारी आणि वरतून विहीर आहे, पाणी शेतातून वाहत. 2 महिने कंटिन्यू पाणी प्लॉटवरती मागच्या वर्षी, आपल्याकडे तर पहिल्यांदा झालं. मागच्या वर्षी हे असतील किशोर भाऊ किंवा आपल्या शिवानंद. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला तुम्हाला मी फोन पण केला होता, लागवड केल्यावर आता सुरुवात कशी करायची, काहीच नका करू, मी आल्यानंतर आपण बघू. आणि आजही तुमचा प्लॉट काही खराब नाही झालेला. ठीक आहे, सड आहे 2-5%, पण मागच्या वेळेस आपलं 10 दिवसापूर्वी राहून गेलं, तर आज आपण ते सडचं औषध देणार. आणि हे औषध तुम्ही फक्त मागच्या अनुभवातून घेता, मागच्या वर्षीच्या अनुभव, बरोबर ना? तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ नाही, काहीच नाही, तुम्ही स्वतः घेतलेला अनुभव मागच्या वर्षातला. आणि यांचा तर ह्या वर्षीचा पहिलाच प्रयत्न आहे. आमचा प्लॉट साहेब मागच्या वर्षी ज्या लोकांनी पाहिला ते म्हणजे हा प्लॉट झिरो होऊन जाईल, काहीच टिकू शकत नाही. कारण कंटिन्यू 2 महिने पाणी वाहत होतं, तरी पण टिकला. आणि आज तुम्ही समाधानी होते. आणि आज पण समाधानी. बरं, तुम्ही आता जसं किशोर भाऊन शेतकऱ्याला सांगितलं किंवा मावशीने सांगितलं की घ्यायला हवं, तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी? 100% घ्यायला पाहिजे. 100% घ्यायला पाहिजे. आणि कसं आहे, याच्यापासून हमखास फायदा आहे. आपण दुकानातले किती प्रोडक्ट वापरा, किती महागडे वापरा, आम्ही भाजीपाल्याचे लोक असल्यामुळं आम्हाला पूर्ण हे, पण आम्हाला याच्यावर सोल्युशन निघलंच नाही आतापर्यंत. फक्त तुमच्या प्रोडक्टनं आम्हाला तेवढा फायदा भेटला, सोल्युशन मिळालं. मुंडे साहेब, काय माहितीये का, आपण बोलताना आता शेतकऱ्यांचा फोन तुम्हाला झाला होता, मी तुम्हाला बोलायला लावलं. काय बोलले तुम्हाला ते, की शेतकरी शेतकऱ्याला खोटं बोलतो, फसवतोय. तसं होऊ देऊ नका. काय माहितीये का, आपल्याला प्रामाणिक काम करायचंय. आपली जर आई समोर आहे तर आपण आई समोर तरी किमान खोटं नको बोलायला. 4-2% लोक असतील साहेब शेतकऱ्यालाच फसवणारे. जवळजवळ दुकानदार लोकच फसवते होते शेतकऱ्याला, शेतकऱ्याला फसवतच नाही. असं यांना फोन आला आज, म्हणजे माझ्या फोनवरनं बोलले शेतकरी यांना प्रत्यक्ष की आपला शेतकरी आपल्याला. आणि बरोबर आहे. मग काय करते दुकानदार लोक पण नाही, दुकानदार दुकानदार मी शेतकरीचे हे बाकीच्या काय माहिती नाही, दुकानदार नाही. विषय कोण फसवतो, कोण माहितीये का फसवतं? आता मी व्हिडिओ काढायला आलोय, तर मावशी वयस्कर त्या खोटं नाही बोलणार, पण किशोर भाऊ आहे, तुम्ही खोटे बोलले की काय होतं, त्या लोकांना काय वाटतं. आता यांनी बरेचसे औषधं सोडले, बरोबर? यांनी काय युट्यूब बघितलं, फेसबुक बघितलं, इन्स्टाला बघितलं आणि ते बघून सनी मग औषधं सोडले. याच्यात दुकानदार कंपनीचा दोषच नाही. दोष कोणाचा आहे? शेतकऱ्याचा. शेतकऱ्यानं खोटं शेतकऱ्याला बोलायलाच नाही पाहिजे. आले हे म्हणणं, ही आपली चुकी की रिझल्ट न येताही आपण रिझल्ट येतो म्हणतो. आणि तिथं शेतकरी काय, तुम्ही काय करता, दुकानदाराकडे जाता, साहेब माझ्या याला सड लागली,
तो सडचं प्रोडक्ट देतो. तुम्ही जर आणलंय, आमच्यासारखे कंपनीवाले तुमच्याकडे येतात, तुमच्याकडे व्हिडिओ बनवतात, तुम्हाला रिझल्ट आले का? बरोबर. तुम्ही हो म्हणतात का? तर आम्ही तुम्हाला युट्यूबला यायचंय, इन्स्टाला यायचंय, तुम्हाला चेहरे दाखवायचं, पण घेतच नाही. दुकानदार कंपनीवाले स्वतः अनुभव घेत नाही, ते तुम्हाला देतात. हा, आणि तुम्ही काय करता की हो मला आले होते रिझल्ट, हिरवा झाला, खरोखर हे खोटं नको बोलायला. आता हे जे की नाही, हे अक्षय आमचा मित्र आहे चांगला, आम्ही त्याला स्वतःहून सांगितलं की बाबा हे आम्हाला मागच्या असा रिझल्ट आला, तू हे वापर. आता केळीत पण आमचं आणि त्यांचं बरंच हे राहतं, सगळ्या गोष्टी. तर आम्ही हे बळजबरीनं म्हणजे याच्यात हे केलं की आपल्याला 100% याचा रिझल्ट आला म्हणून तुम्ही त्यांना बळजबरी घ्यायला लावलं. आता तुम्हाला वाटतं का बळजबरी घ्यायला लावलं तर काही नुकसान झालं? नुकसान नाही झालं ना, फायदाच झाला ना. फायदाच झाला जबरदस्ती केली तर. आणि होतं काय माहितीये का, काही औषधं काही लोक विश्वासच ठेवत नाही. आता जसं मी बोललो सकाळ की किशोर भाऊंना मी बोलायला लावलं, ठीक आहे, मला त्या शेतकऱ्यांचं हे नाही, पण मी तुम्हाला काय बोललो, असे शेतकरी पाहिजे की ते कंपन्यांना दुकानदारांना नडतील, बाबा रे याचे रिझल्ट येतील का तरच दे. बरोबर आहे ना. तुझी की अशी विश्वास आहे का? कारण शेतकरी फसतो का फसतो, तर आम्ही व्हिडिओ मध्ये येण्यासाठी गोष्टी करतो, व्हिडिओ मध्ये चुकीचं बोलतो, खोटं बोलतो, आणि त्याच्यामुळे शेतकरी फसतो. शेतकरी तसा फसत नाही, तुम्हाला फसवायला कोणी तयार नाही. मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो, व्हिडिओ मध्ये सांगतो की आम्ही फसवायला आलेलो आहे, पण तुम्हाला ठरवायचं फसायचंय की नाही फसायचंय. बरोबर, तुम्ही ठरवा ना. आम्ही किती, आम्हाला आमचा धंदा आहे, आम्हाला करायचा आहे, मग आम्ही कशावर पोटं भरावं? आमचा धंदा आहे ना, मग आमच्या धंद्यात तर आम्हाला पोटं भरावंच लागतील ना. आणि कसं असतं साहेब, रिझल्ट नाही आल्यानंतर परत तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नाही येऊ शकत. आता तुमचे इतके 15 दिवसाला आपल्याकडे व्हिजिट आहेत, आणि खास करून मला खराब प्लॉटवर बोलवतात, चांगल्या प्लॉटवर बोलवत चांगल्यावर बोलवतच नाही. मावशी आतापर्यंतचे माझे युट्यूबला पण व्हिडिओ आहेत, मला कोणीही चांगल्या प्लॉटवर बोलवत नाही. जिथं खराब झालं तिथं सुनील काळेला फोन येतो, अन्यथा येत नाही. चांगल्या प्लॉटवर बोलवायची गरजच भासत नाही ना. काय जेव्हा होतं खराब झाला तेव्हा मग हे व्हिडिओ कुठून आले? जर चांगल्या प्लॉटवर, आता तुम्ही व्हिडिओ पाहत होते, कोणाचे पाहत होते मी त्याचं नाव नाही घेते, पण बऱ्याचशा कंपन्यांचे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहत होते, मग त्या तिथं कुठून आले ते? चांगल्या प्लॉटवर व्हिडिओ काढून फायदाच नाही. मग चांगल्याच प्लॉटवर प्लॉट चांगला करून दाखवा. मग आता तेच मी मावशीकडून तेच ऐकायचं होतं मला, की बा मी खराब प्लॉटवरती चाललो ना, तुमच्या येताना खराब प्लॉटवर, आणि तुम्ही यांनी सोडून दिलेला प्लॉट, आणि सोडून दिल्याच्या नंतर मी इथं आलो की नाही थांबा थोडस, मी बघतो प्रयत्न करून, जर यशस्वी झाले तर तुम्ही मला नक्की बोलवणार. आणि बोलवलं आज अक्षय भाऊन औषध बोलवून घेतलं का, तर मला रिझल्ट आले, मला पुढे वेळ नाही दौडवायचा. माझं मत आहे की 1 महिना तुम्ही औषध देऊच नका, आणि मी ठामपणे सांगतो, पण शेतकरी थांबत नाही. काय होतं साहेब, आता तुम्हीच मला काय म्हटले, साहेब आता याला काय देऊ, किशोर भाऊ काय म्हणले, साहेब 10 दिवस जाईल, असं नका करू, वेळ द्या. काय होतं, ज्याचा रिझल्ट आला की आपल्याला काय वाटतं, कोणत्याही शेतकऱ्याला किंवा परत होऊ नये म्हणून मग एकदाचा हे डोस पुन्हा शिल्लक दिला तर चालतो, पण कमी पडायला नको. नाही, काय होतं तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक उदाहरण, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये, मावशी सकाळी किती वाजता जेवल्या? सकाळी 10:30 वाजता. दुपारी 2:30 वाजता. आणि संध्याकाळी 7-8 होते. बरोबर. मग सकाळी तुम्ही 10ला जेवल्या, 12ला जेवता का? नाही. 2ला जेवल्यावर 4ला जेवता का? 8ला जेवल्यावर परत 10ला का बरं नाही जेवत? अपेक्षाच राहत नाही. मग याला अपेक्षा हे तुम्हाला कोणी सांगितलं? याला भूक लागली हे कोणी सांगितलं? त्या आमची सवय होऊन जाईल. नाही, तुमच्या सवयी चुकीच्या आहे, चुकीच्या सवयी होईल, तुमच्या सवयी चुकीच्या आहे. बघा, मी संभाजीनगरहून मी सकाळच्या व्हिडिओ मध्ये बोललो आणि इथेही बोलतोय, मावशी मी गाडी आणली मोठी, मला 4,000 रुपये खर्च जायचा, बरोबर. मग हा खर्च मी कुठून काढू? माझी बायको तर काही सर्व्हिसला नाही, वडिलांचं काही शेती होती, त्यांच्याकडे काही गांजाची बाग नाही, काय आमच्या घरी खसखशीचे झाडं नाही, मला तुमच्याकडूनच काढायचं आहे ना. मग तुमच्याकडून काढायचंय तर तुम्हाला कळायला पाहिजे ना याला द्यायचे की नाही द्यायचे. आता मी आलो म्हणून तुम्ही आता पुढचं काय देऊ, और पुढचं आम्हाला तर पाहिजेच, पुढचं काय देऊ, आम्हाला तर विकायचंच, आम्ही बसलोय विकायला. बरोबर आहे. मग तुम्ही घ्यायला बसले तर आम्ही का विकणार नाही? पण तुम्ही ठरवा ना की आता आल्याच्या प्लॉटला सड लागली तर मग आपल्याला द्यायचंय का, किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीला विचारा याला खरोखर गरज आहे का, त्याच वेळेस द्या ना. ते पण सांगू साहेब, तुमचा हा एकमेव प्रोडक्ट असा आहे की एकदा दिल्यानंतर 1 महिन्यापर्यंत काम करतो. सगळंच करतो, पुन्हा सगळंच करतो. कोणतंही केमिकल घ्या तुम्ही, 15 दिवसात ते डबल द्यावंच लागतं. नाही, त्यामुळं आमच्या भागामध्ये सवय लागलेली. तुमच्याच भागात नाही, मी कर्नाटक फिरतो, माझे व्हिडिओ बघा, मी MP फिरतो, मी गुजरात फिरतो, गुजरात डाळिंबावर जातो, डाळिंब गुजरातमध्ये कच्छ भुजला किंवा मोरबी साईडला त्या डाळिंबावर मी काम करतो, MP आल्यावर काम करतो. मला आसामला जायचंय पण ते राहूनच चाललंय, कारण इकडचे शेतकरी होत नाही. मी कर्नाटक जातो, मी आल्यावर कर्नाटकात काम करतो, आपल्या महाराष्ट्रात सर्व दूर जातो. ही सगळी सवय शेतकऱ्यांना लागलेली प्रत्येक ठिकाणी, तुमच्या देऊळगाव राज्यात किंवा बुलढाणा जिल्ह्यात नाहीये, पूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांची जिथं चांगली शेती पिकती तिथं प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली सवय.
बरोबर आहे. सवय आहे मावशी ही. काय आहे, शेतकऱ्याला वाटतं की मला एका रात्री श्रीमंत व्हायचं. अरे कसं होईल? कसा होशील बाबा रे श्रीमंत एका रात्रीत? आल्याचं पीक आहे, मागच्या वर्षी 10,000चे भाव मिळाले म्हणून यावर्षी मिळतीलच? नाही. काय शाश्वती आहे? मग त्याला लागतं तेवढंच द्या ना, का हाकनाक तुम्ही जास्त देऊ लागले? म्हणून शेतकरी मित्रांनो, मी वारंवार ही गोष्ट सांगत राहतो की पिकं करत असताना लागणारा खर्च जेवढा आहे तेवढाच करा. मी आता मावशीला उदाहरण विचारलं, मावशी म्हणते अपेक्षाच राहत नाही. मग अपेक्षा राहत नाहीत, अपेक्षेपेक्षा जास्त देऊ पण नका. जास्त जेवल्यावर डिहायड्रेशन होतं, पोट दुखतं, जुलाब होतील, मळमळ होईल, काहीतरी होईल आणि हा प्रकार होईल. त्याच्यामुळे याला मावशी काळजी घ्या. मी एक तुमचं लेकरू म्हणून सांगून जातो की काळजी घ्या. जास्त काही देण्याचा खर्च करण्याच्या भानगडीत पडू नका. एकदा अल्ट्रासीड दिलं, त्याचे तुम्हाला चांगले अनुभव आले आणि याच्यानंतर काहीही करायचं असलं तर मला कॉल करत चला. धन्यवाद मित्रांनो.